नमस्कार. मी डॉक्टर तरुण देशभ्रतार. मी कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन आहे आणि मागल्या 10 वर्षापासून नागपूरमध्ये ॲज अ कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन खूप साऱ्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये नागपूरमध्ये कार्यरत आहे. माझं मेन कार्य कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन मध्ये आहे. सर, कॅन्सरच्या बाबतीत जर बोलायचं केलं तर कॅन्सरमध्ये सर्जरी एक मोठा पार्ट आहे. आता सर्जरीमध्ये खूप सारे जे अवयव आहे ते कट केल्या जातात. म्हणजे जसं ओरल कॅन्सर झाला, कोणाला मुखचा जर कर्करोग झाला तर त्याला कट केल्या जातं असं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे खूप सारे लोक जे आहेत ते ट्रीटमेंटसाठी येत नाहीत. काय म्हणणार या विषयावर? बरोबर आहे. ओरल कॅन्सरमध्ये सर्जरी हा महत्वाचा आणि मुख्य उपचाराचा प्रकार मानता येईल, कारण की त्यामुळे खूप प्रमाणात कॅन्सर कंट्रोल होतो. पण ऑफकोर्स चेहऱ्याचा भाग असल्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण खूप विनोद दिसणार, त्यामुळे ते त्याकरता तयार होत नाहीत किंवा खूप वेळ मेडिसिन किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स मध्ये जातात सो दॅट सर्जरी न करता आपण ट्रीटमेंट घेऊ शकू. पण त्यामुळे ते अजून ऍडव्हान्स होऊन येतात. पण प्लास्टिक सर्जरी आता इतकी अद्ययावत झालेली आहे, नवीन ट्रीटमेंट्स आलेले आहेत याच्यामध्ये, की पेशंट जर लवकर पोहोचला हॉस्पिटलमध्ये आणि तज्ञ डॉक्टरांकडून जर प्लास्टिक सर्जरी करून ट्रीटमेंट करून घेतलं तर चेहरा इतका विद्रूप होत नाही. त्यामुळे लवकर ट्रीटमेंट करून घेणं आवश्यक आहे. प्लास्टिक सर्जरीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर ज्या प्रकारे कॅन्सरच्या बाबतीत लोकांना अवेअरनेस नाहीये, माहिती नाहीये, त्याबद्दल प्लास्टिक सर्जरीच्या बाबतीतही लोकांना माहिती नाही. तर एकदा आपल्या दर्शकांना सांगा की नेमकी प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय? प्लास्टिक सर्जन म्हणजे मी पण जसं लहान असताना असं वाटायचं की प्लास्टिक सर्जन म्हणजे खूप मोठे डॉक्टर्स असतात आणि एकदम चेहरा बिलकुल चेंज करून टाकतात किंवा सौंदर्याच्या बाबतीत काम करतात. पण अशा प्रकारचं नाहीये. प्लास्टिक सर्जरीमध्ये खूप साऱ्या बाबी आहेत. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सर्जरी आम्ही करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी येतात. जसं सौंदर्यवर्धक सर्जरी तर असतातच असतात, प्लस कोणाला मार लागलेला आहे, कोणाचा बोट कापल्या गेलेला आहे, हात कापल्या गेलेला आहे, ते आपण जोडू शकतो. कॅन्सरमध्ये काही भाग शरीराचा भाग काढून घेतात, त्याला परत फंक्शनल बनवण्याकरता आपण काही गोष्टी करून दुसऱ्या जागेचा मास लावून नवीन अवयव तयार करायचा प्रयत्न करतो. जसं चेहऱ्यामध्ये करतो, हातामध्ये पण करतो, पायामध्ये पण करतो. अशा भरपूर साऱ्या आहेत. पण मेन लोकांना, कॉमन मॅनला हेच वाटतं की फक्त सौंदर्यवर्धनच काम आहे प्लास्टिक सर्जनचं. तसं नाही. प्लास्टिक सर्जरी यात खूप साऱ्या लोकांचं प्लास्टिक हा जो वर्ड युज केलेला आहे, यात पूर्ण सर्जरीमध्ये कुठे प्लास्टिकचा युज होतो का? नाही. प्लास्टिक म्हणजे तो एक विदेशी वर्ड आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिक मीन्स मोल्ड करणं. तर आपण याच्यामध्ये काय करतो की आपल्या बॉडीचे पार्ट जे आहे, मास जे म्हणतो साध्या भाषेमध्ये, त्याला आपण मोल्ड करून नवीन प्रकारात युज करून आपण त्याला जडणघडण करून रिकन्स्ट्रक्शन करतो एका पेशंटमध्ये, जखम ठीक करण्याकरता म्हणा किंवा कॅन्सरमध्ये म्हणा. असा प्लास्टिक हा वर्ड, आपण जे रेग्युलर प्लास्टिक आहे त्याचा त्याच्याशी काही संबंध. कॅन्सरच्या पेशंटच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर प्लास्टिक सर्जरीने जी विद्रुपता आहे, जी कट केल्या जातं ओरल कॅन्सरमध्ये म्हणा किंवा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये म्हणा, जे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आहे ते पूर्णपणे पूर्ववत जे फेस असतं किंवा पूर्ववत जे ब्रेस्ट असतं त्याप्रमाणे ते कन्स्ट्रक्टिव्ह होतं का, की त्यात कुठेतरी सर्जरीचे मार्क्स दिसतात? कसं आहे, पेशंट जर खूप लवकर आमच्याकडे आला सर्जरी करता, म्हणजे इनिशियल स्टेज ऑफ कॅन्सरमध्ये जर आला तर 99% आपण पूर्ववत करू शकतो. बट पेशंट जेव्हा थोडा लेट येतो तेव्हा एकदम नॉर्मल पेशंट आधीसारखं करणं थोडंसं मुश्किल जातं. स्कार्स दिसतात, थोडासा वेगळा पेशंट नक्कीच दिसणार. 80 to 90% नॉर्मल दिसतो, पण 10% तरी चान्सेस असतात स्कार असणारच, जे आपण लपवू शकतो भरपूर प्रमाणात. आणि पण हा एक्झॅक्ट नॉर्मल नाही होऊ शकत अगर पेशंट खूप लेट येतो. म्हणजे सर्जरी जशी झाली तसं लगेच जर आपण कन्स्ट्रक्टिव्ह जर केलं, प्लास्टिक सर्जरी केली तर पेशंट पूर्ववत दिसू शकतो. असे भरपूर पेशंट आम्ही केलेले आहेत जे इनिशियल स्टेजवर आले तर आता पेशंट समजत पण नाही की त्याची सर्जरी झालेली आहे. सर, मागील कित्येक वर्षापासून आपण ऍज अ प्लास्टिक सर्जन म्हणून आपण काम करत आहात. अनेकांची आपण सर्जरीज केलेली आहे. काय एक आनंद आपल्याला मिळतो जेव्हा पेशंट आपल्याला म्हणतो सर थँक्यू, आपण मला वाचवलं आणि मला पुन्हा नवजीवन दिलं. काय कसं वाटतं? डॉक्टर म्हटलं की ओव्हरऑल तेच आहे की पेशंट जो आपल्याला स्माइल करून थँक्यू म्हणून जातो, इट इज अ गुड थिंग. कॅन्सरच्या याच्यामध्ये स्पेशली म्हणायचं झालं तर पेशंट ऍक्च्युली जेव्हा येतो त्याचं फर्स्ट असतं की आता कॅन्सर झालेला आहे, माझ्या लाईफचे काही दिवसच उरलेले आहेत. पण असं नसतं.
लाईफ कॅन्सर आहे म्हणजे लाईफ संपली असं प्रकार नाहीये. आजकाल ट्रीटमेंट इतकी छान झालेली आहे की पेशंटची लाईफ खूप जास्त वाढवता येते. प्लस प्लास्टिक सर्जरीने आपण ती पूर्ववत पण आणू शकतो. चेहऱ्याचा भाग असो, स्तनांचा भाग असो की कुठलाही भाग असो, आपण त्याला नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि पेशंट पूर्ववत लाईफ आणखी भरपूर वर्ष जगू शकतो. पण हा, आपण त्याला पेशंटने लवकर स्वतःकडे लक्ष देऊन लवकर यायला पाहिजे. प्लास्टिक सर्जरी हा विषय म्हटल्यावर एक मनात विचार येतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे खूप मोठं सब्जेक्ट आहे, डॉक्टर पण खूप मोठे असतील. तर आपण नेमकं प्लास्टिक सर्जरी हा विभाग का बरं निवडला, काय नेमकी कारण काय? प्लास्टिक सर्जरी असं म्हणता येईल की खूप व्यापक एक ब्रँच आहे. त्याच्यामध्ये खूप सारे माझा पण फर्स्ट ऑप्शन मोस्टली नाही म्हणता येणार की प्लास्टिक सर्जरीच मला करायचं होतं. पण जेव्हा मी प्लास्टिक सर्जरी जॉईन केलं आणि कॅन्सर मधलं प्लास्टिक सर्जरीचं काम बघितलं, तेव्हा मला याच्यामध्ये इंटरेस्ट आणखी बळावला आणि मी तेच काम जास्त करत आहे. बरं, चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जागतिक स्तरावर जे लोक बघत आहेत त्यांना कॅन्सर नंतर प्लास्टिक सर्जरी किंवा कोणतीही प्लास्टिक सर्जरी संदर्भात जर आपल्याशी संपर्क करायचा असेल किंवा आपल्याशी परामर्श घ्यायचा असेल, ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? मला कॉन्टॅक्ट करायचा झाला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9967964843. माझं पर्सनल क्लिनिक जे आहे ते उदयनगरला आहे, चेरिश क्लिनिक या नावाने. जर गुगलवर माझं नाव आपण फीड केलं तर तुम्हाला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर प्लस टाइमिंग्स कळून. आज के लिए बस इतना ही. ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.